नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी म्हणजेच आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागा भरा. 3 गुण. 1. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात. 75/100 म्हणजेच 75% किंवा 75%. 3. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पुढील प्रश्न ब. चुकी बरोबर ते लिहा. 3 गुण. जर y वजा 3 बरोबर 11 तर y बरोबर 14. बरोबर आहे. 72/3 24 येतात. 8×3 = 24 हे सुद्धा उदाहरण बरोबर आहे. FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट, मुदत ठेव. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 8 गुण. मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा. क्रिकेटचे एकूण खेळाडू 30 आहेत आणि एकूण खेळाडू 50 आहेत खो खोचे मिळून, म्हणून 30/50 त्याला 10ने भागाकार जातोय, म्हणजेच 3/5. 3×5 उत्तर आलेलं आहे. इथे क्रिकेटच्या खेळाडूंचं एकूण खेळाडूंशी गुणोत्तर विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. यानंतर पुढील प्रश्न पहा. एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर तिला एकूण किती टक्के गुण मिळाले? समजा शबानाला 61% गुण मिळाले असे मानू. 1/100 बरोबर 736/800, म्हणून x बरोबर 736/800 गुणिले 100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 736/8 92 उत्तर येते, म्हणजेच शबानाला 92% गुण मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 3. महेशने 8,750 रुपये दर साल दर शेकडा 6 रुपये दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले, तर 1 वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील? मुद्दल 8,750 दर 6%, मुदत 1 वर्ष, म्हणून सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. सरळ व्याज 519 येते. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज 8,750 अधिक 519 करायचं आहे. उत्तर 9,169 रुपये येणार आहे. यानंतर चौथा प्रश्न. जर खरेदी किंमत 2,000 रुपये, विक्री किंमत 1,900 रुपये असेल, तर तोटा झाला की फायदा ते काढा. तोटा झालेला आहे, कारण का खरेदी किंमत जास्त आहे आणि विकलेली किंमत कमी आहे. तोट्याचं सूत्र पहा. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. 2,000 वजा 1,900, 100 रुपये उत्तर येते. म्हणजे वरील उदाहरणात तोटा झालेला आहे आणि तो 100 रुपये आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. सूचना वाचा, सोडवा. m-5 बरोबर -12, म्हणजेच m बरोबर -12 अधिक 5, m बरोबर -7 उत्तर येत आहे. दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवून दिलेलं आहे. किंवा m-5 अधिक 5 बरोबर -12 अधिक 5. -5 असल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये अधिक 5 मिळवलेला आहे, म्हणून m बरोबर -12 मधून अधिक 5 गेल्यानंतर 7 राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळं उत्तराला वजा चिन्ह दिलेलं आहे. अतिशय उदाहरण सोपं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 6 गुण. 1. 20 मीटर कापडाची किंमत 3,600 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती? उत्तर. 20 मीटर कापडाची किंमत 3,600 आहे, म्हणजेच 1 मीटर कापडाची किंमत 3,600 भागिले 20 बरोबर 180. 16 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी 180ला 16 रुपयांनी गुणाकार करूया. 2,880 रुपये उत्तर येणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न. सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले. त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयाला विकले, तर त्यांना किती नफा झाला? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. 700 वजा 475, उत्तर 225, म्हणजेच सुनंदाबाईंना 225 रुपये नफा झालेला आहे. पुढील प्रश्न. खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एका संख्येची चौपट 24 आहे. एका संख्येची चौपट x गुणिले 4 बरोबर 24. x अक्षर वापरलेलं आहे. 4ने यासाठी गुणाकार केलेला आहे चौपट असल्यामुळे, म्हणून 4x बरोबर 24 समीकरण
उत्तर मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. गुणोत्तराचा प्रश्न आहे. खालील उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. 24 आणि 56 संख्या दिलेल्या आहेत. त्या 8च्या पाड्यात आहेत. म्हणून 24/8/56/8. 8×3 = 24, 8×7 = 56, 3/7 म्हणजेच 3/7 उत्तर आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आकारिक चाचणी क्रमांक 2 किंवा द्वितीय घटक चाचणी या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत. त्यांचा सराव करा.